पहलगाम हल्ल्यानंतर देखील पाकिस्तानी कुरघोड्या बंद होत नसल्याने त्याचा निषेध म्हणून रोहा शहरामध्ये रस्त्यांवर पाकिस्तान मुर्दाबादचे पोस्टर काढून पाकिस्तानला पायदळी तुडवत निषेध करण्यात आला। पाकिस्तानच्या मूर्खपणाला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने कठोर पावले उचलत पाकिस्तानची कोंडी केली। पहलगाम हल्ल्याला धर्माच्या लढाईचे स्वरूप देऊन पाकिस्तानने केलेल्या मूर्खपणाची लक्षणे पाहता पाकिस्तानी लष्करातील जवानांनी आणि अधिकाऱ्यांनी भीतीपोटी राजीनामे देऊन इतर देशात पळ काढला असून बाप होत आहे। हे पाकिस्तानी लोकांच्या लक्षात आले असून संपूर्ण भारत देशात पाकिस्तानी कुरघोड्यांचा निषेध केला जात असताना रोहामधील मुस्लिम समाजातील लोकांनीही पहलगाम येथे धर्म विचारून हल्ले करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली। नमस्कार, मी राकेश मोरे, TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं खूप खूप स्वागत। मी आता आहे रोहामधील खालचा मोहल्ला, भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद प्रवेशद्वार या ठिकाणी आपल्या सोबत आहे जनतेचा समाजसेवक म्हणून रोहामध्ये त्यांची ओळख आहे असे बिलालभाई मोरबेकर। सर नमस्कार। नमस्ते सर, दहशतवादी हल्ला पहलगाम मध्ये जो झालेला आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? खरोखर जिथपासून जो हल्ला झालेला आहे, आई शपथ खाऊन सांगतात आहे का सर्वांनी संताप योक्त केलेला आहे। यो जो हमला झालेला आहे अशा आतंकवादी लोकांना भर रस्त्यामध्ये त्यांना फाशी द्यायची सर्व आम्ही लोक मांग करतो। इथे सर्व समाज मिळून काम करतात। आपली एक चांगली संस्कृती आहे। आज महाराष्ट्र बघायला गेलेत का आज शिवाजी महाराजांची चांगली भूमिका आणि इथे चांगले संस्कार त्यांच्या यांनी आज देत चाललेला आहे का शिवाजी महाराजांनी महिलांचे सन्मान केलेत, आदर्श दुसऱ्या जाती धर्माचे सन्मान केलेत आणि आम्ही एक चांगले हिंदू मुस्लिम सर्व समाज मिळून इथे राहता। आणि जी घटना श्रीनगर बेलगामला झालेली आहे त्याचा जाहीर निषेध सर्व लोक करतात आहेत। आज शुक्रवारचा दिवस आहे। आज आम्ही सर्व इथे दुआ करणार आहोत, मशिदीमध्ये काय कुठल्या घरामध्ये पण काय ही अशी जे घटना घडणाऱ्यांना कडी शिक्षा आणि फाशी दिली पाहिजे। भले ते कुठले त्यांचा अशी जे घटना करणारे त्यांचा धर्म नसते, जात पात काय नसते त्यांची। तर हा जो हल्ला झाला तो हल्ला विचारून केलेला आहे। तुमचा देश नाही विचारला, तुमची भाषा नाही विचारली, तुमचा राज्य विचारला नाही, फक्त धर्म विचारला। पुरुषांवरच अटॅक केलेला आहे, महिलांना सोडून दिलेला आहे, काय सांग? मी ह्यो चुकीचा केलेत त्यांनी। बघा, मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं का ह्या अशा लोकांची जात धर्म हे लोक काहीच बघत नाही, यांना बस यांची पोली कुठे भासते। आणि मी ते पहिलेच बोलतो पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, ताके सर्व पोली तिथनच येते ही, बाकी कुठे नाही। आता तुम्ही बघितलेत काश्मीरला आपले रुपाली पाटील पण होते आणि किती अनेक म्हणजे तिथना लोक आले, व्हिडिओ आले, मी बघतोय का तिथे तिथे लोकांनी काश्मीरी लोकांनी मदत केलेली आहे का तुम्ही मी कालची व्हिडिओ बघतोय का तिथे मदत केलेली आहे। एक ते ताई बोलत होती का मी फिरायला जात होतो, त्याची तब्येत खराब होती त्या गाडीवाल्याची, तरी पण आम्हाला त्यांनी पूर्ण म्हणजे दोन दिवस सरकारे करत होता आणि बोलते आमची त्याच्याबरोबर एक चांगली बोलते मनापासून बोलते एक घरोबा म्हणजे ही झाला बोलते। आणि त्या बोलते असा हमला झाल्याच्या नंतर बोलते त्यांनी आम्हाला बोलते घरी ठेवून जेवण बिवण देऊन असा ह्यो एकुलता आहे। आणि हे जे असे कांड करणारे आहेत त्यांना ना कुठला धर्म काहीच नसते एकदम। मी ते अगोदरच सांगतोय माझ्या माध्यमामधनं का अशा लोकांना फाशीची शिक्षा द्यावाची। मी ते प्रधानमंत्री मोदी साहेबांना पण हेच बोलतोय का तिथे जे आता पडाके जाणार आहेत म्हणजे जे ही करायच्यासाठी पुन्हा मन चांगला सर्व एकदम झाल्याच्या नंतर अशा लोकांवरती कडक कानून बनवा तिथे, मी ते बोलतोय। आणि सर्व आमचे मुस्लिम समाज आणि सर्व समाज मी बोलतोय जातपात ते आम्ही काय मानत नाही पण जाहीर निषेध करतो आम्ही। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।